घराणेशाही हा शब्द सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय। मुंबईत बोलताना मोदींनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला आणि विरोधकांवर टीका केली। मोदींच्या टीकेला मग ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आणि सुरू झाला वादाचा नवा अंक। घराणेशाहीवरून गाडी घसरली ती घरंदाज शब्दावर। आता याच दोन शब्दांभोवती राज्याचं राजकारण नेमकं कसं फिरतंय आपण तेही पाहूया। उनकी नीयत सिर्फ सत्ता हासिल करने की रही, वोट बैंक बनाने की रही, अपनी तिजोरियां भरने की रही। उनकी निष्ठा देशवासियों के प्रति नहीं बल्कि सिर्फ और सिर्फ अपने परिवारों को आगे बढ़ाने तक सीमित रही। पंतप्रधान मोदींनी मुंबईत येत विरोधकांवर घराणेशाहीचा आरोप केला, पण मोदींच्या याच आरोपावरून उद्धव ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेंकडेच बोट दाखवलंय। जिन्होंने लंबे समय तक देश पर शासन किया, उनकी नीयत और निष्ठा दोनों सवाल के घेरे में रही। उनकी नीयत सिर्फ सत्ता हासिल करने की रही, वोट बैंक बनाने की रही, अपनी तिजोरियां भरने की रही। उनकी निष्ठा देशवासियों के प्रति नहीं बल्कि सिर्फ और सिर्फ अपने परिवारों को आगे बढ़ाने तक सीमित रही। इसलिए वो न विकसित भारत के बारे में सोच सके, न आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर को लक्ष्य बना सके। कल्याण लोकसभा आहे, त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही। ती घराणेशाही चालते का? म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय, तर हा सगळा बोगसपणा आहे। पण घराणेशाहीबद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं। त्यांनी काल काय म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या। आजूबाजूला 70,000 कोटीचे घोटाळेबाज तुमच्या होते, त्या तिजोऱ्या कोणाकडे त्या चाव्या तुमच्याकडे आल्या वाटतं। आणि ह्याच्या खाली आहे की मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये 5,000 कोटींची घट। आता या तिजोरीतले पैसे कोणी काढले? कोण राज्य करते? मोदींच्या आरोपांना उत्तर देताना ठाकरेंनी घरंदाजपणाचाही उल्लेख केलाय। घराणेशाहीबद्दलची टीका घरंदाज व्यक्तीने केलेली बरी असं म्हणत ठाकरेंनी मोदींवर जहरी टीका केली आहे, ज्यावरून भाजप नेतेही आक्रमक झालेत। स्वतःला घरंदाज जर म्हणणार असेल, कुटुंब प्रमुख जर उद्धवजी म्हणणार असेल, तर त्यांचा मला खडा सवाल आहे, उद्धवजी तुम्ही कुटुंब प्रमुख किंवा घरंदाज कसे? जर तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधामध्ये न्यायालयात केस दाखल करतो, तुम्ही कुटुंब प्रमुख आणि घरंदाज कसे? जर तुम्ही तुमच्या सख्ख्या बहिणीला घरातून स्थान न देता बाहेर काढता, उद्धवजी तुम्ही घरंदाज किंवा कुटुंब प्रमुख कसे? जर तुमचा चुलत भाऊ तुम्हाला घरात किंवा परिवारात चालत नाही, उद्धवजी तुम्ही घरंदाज आणि कुटुंब प्रमुख कसे? जर वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी न्यायालयात तुम्हाला जावं लागतं आणि त्यामुळे घरंदाजपणा आणि कुटुंब प्रमुखपणा आम्हाला शानपणा शिकवू नका। मोदीजींचं कुटुंब आणि मोदीजींचं घर 140 कोटी लोक आहेत। स्वतःच्या परिवारापेक्षा देश परिवार मांडणं ही त्यांची भूमिका कुठे? मी आणि माझे कुटुंब हे बघणं तुमची भूमिका कुठे? अजून तुम्हाला या सगळ्या विषयावर चर्चा करायला उद्धवजी क्लासेस लावावे लागतील। मी चाटे क्लासेसला जरूर विनंती करेन। या जगातले विश्वातले सर्वात घरंदाज नेते नरेंद्र मोदीजी आहेत। विश्वगौरव युगपुरुष आहेत। 150च्या वर देशांनी म्हटलं आहे जगातला सर्वोत्तम प्रधानमंत्री। जगातले 78% लोक म्हणतात सर्वोत्तम नेता। चायनासारखा दुश्मन देश ग्लोबल टाइम्समध्ये म्हणतो आहे की जगातला आत्मनिर्भर भारत आता होतो आहे। आता फक्त पाकिस्तान राहिला आहे, बाकी सर्व देश झाले आहे। तर उद्धव ठाकरे आणि पाकिस्तान हे दोन लोकच राहिले आहे मोदीजींना चांगलं म्हणण्याचे। शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिलाय। त्यानंतरही एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीचे आरोप केले होते। त्याला ठाकरेंनी आज कल्याणमध्ये जात प्रत्युत्तर दिले। कल्याण लोकसभा मतदारसंघावरती गद्दारांच्या घराणेशाहीला गाडण्याची जबाबदारी आहे। ही गद्दारी आणि त्या गद्दारांची घराणेशाही हे दुर्दैव आपणच जोपासलं। नागोबाच्या तर नाहीच, कारण नाग सुद्धा पवित्र असो, भगवान शंकराच्या घरात असते गांडूळ आहेत, त्यांना आपणच पोचलं, जोपासलं आणि मोठे झाले। आता यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे। घराणेशाही म्हणजे काय त्याचं डेफिनेशन त्यांनी सांगायला पाहिजे। घराणेशाही म्हणजे काय, त्याचं खरं म्हणजे व्याख्या काय
ही त्यांनी सांगितली पाहिजे. ते स्वतःचं घर अबाधित ठेवू शकले नाही, घरातल्या सर्वांना बाहेर हुडकून काढलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरते ते मर्यादित त्यांचं काम आहे. हे आपला पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून समजतात आणि आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी नाही तर घरगडी आणि नोकर समजतात. त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे. देशातल्या प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही आहेच. फक्त आरोप करताना आपल्या पक्षातली घराणेशाही जाणून बुजून दुर्लक्षित केली जाते. भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटाने एकमेकांवर केलेल्या आरोपांच्या वेळी नेमकं तेच झालंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.